सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर आपण पहिल्यांदा शिवसेना एक वादळ या माध्यमाला किंबहुना मला पाहत असाल तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ या माध्यमाला आपण सबस्क्राईब करून पुढे व्हा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या एकमेव युट्यूब प्रबोधन माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. महाराष्ट्राचं राजकारण कसं दिवसेंदिवस बदलत चाललंय, दिवसेंदिवस घाणेरडं होत चाललंय असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. पण कसं महाराष्ट्राचं राजकारण देशासमोर एक गलिच्छ राजकारणाचं उदाहरण हो पाहत आहे. आपण रोज पाहताय, प्रत्येक येणारा नवा दिवस एक गलिच्छपणा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घेऊन येत असतो. गेल्या 1.5-2 वर्षांपासून तर आपण पाहताय, विशेषतः शिवसेनेच्या फुटीपासून पहा, महाराष्ट्रात प्रत्येक उदाहरण म्हणजे गलिच्छपणाचं आजवर देशाच्या इतिहासामध्ये त्याच्या स्वातंत्र्यानंतर गलिच्छपणा राजकारणातला या विषयामधलं एकही असं उदाहरण तुम्हाला जे महाराष्ट्रात सापडणार नाही अशी वेळच तुमच्यावर येणार आहे. प्रत्येक उदाहरण, अगदी हत्यांपासून अगदी बलात्कारांपर्यंत, अगदी विनयभंगांपासून सगळ्या महाराष्ट्राच्या राजकारणांमध्ये तुम्हाला हा गुणधर्म आता दिसू लागलेले आहे. प्रत्येक जण कशा कशांमध्ये अडकलेला आहे. पैसा तर दूरचीच गोष्ट, आणि महाराष्ट्रात छोटे छोटे घोटाळे होत नाहीत बरं का. असा 2 कोटी, 1 कोटी, 50 लाख, 2 लाख, 3 लाख, इथे 1000 कोटी जोपर्यंत असेल ना तोपर्यंत तो घोटाळा उघडकीस पण येत नाही. आणि उघडकीस करणाऱ्याला स्वतःची बेइज्जती वाटते. ज्यावेळेस असे 2, 3, 4, 5, 10, 15, 100, 200, 300 कोटींचा घोटाळा नाही ना, 1000 कोटीच्या वरचा घोटाळा असेल तरच मीडिया सुद्धा त्याची दखल पण घेते, नाहीतर मीडिया सुद्धा दखल घेत नाही. इतकं टॉप लेवलचं राजकारण महाराष्ट्र सध्या करतोय. आता विचार करा, कर्माचा फेरा आहे, शेवटी नियती आहे. नियती वसुलीला ज्यावेळेस निघते सक्त वसुली असते आणि कोणालाच सोडत सुद्धा नाही. याच जन्मातलं याच जन्मात भोगून जायचं असतं. महाराष्ट्रात 2 मोठे पक्ष फुटले, 2 मराठी पक्ष फुटले. शिवसेनेच्या बाबतीत वेळेस न्याय झाला असता तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला नसता. अनेकांना वाटतं बाळासाहेब जर आज असते तर कदाचित शिवसेनेच्या बाबतीत हे घडलं नसतं. त्यांना माझा एकच साधा प्रश्न आहे, आज शरद पवार साहेब ज्यांनी उभ्या देशातलं राजकारण पाहिलंय, अनेक आघाड्या युत्या पाहिल्यात, पक्ष स्थापन केलेला आहे स्वतःचा, अनेक पक्षांमधून ते गेलेले आहेत, अनेक गोष्टी राजकारणात त्यांनी पाहिल्या, अनेक स्थित्यांतर राजकारणातली त्यांनी पाहिलेली आहेत. त्यांनी तोही काळ पाहिला. आज त्यांचं वय वर्ष 85 आहे. जवळपास आयुष्यातली 60-65 वर्ष त्यांनी राजकारणात घातली, त्याहीपेक्षा जास्त असतील किंबहुना, मला माफ करा. पण या एवढ्या अनुभव संपन्न माणसाला सुद्धा ज्या वेळेस ही परिस्थिती पाहावी लागते, बाळासाहेबांच्या बाबतीत काहीच वेगळं घडलं नसतं. मी तुम्हाला आजही सांगतो आणि जबाबदारीने सांगतो, आज वंदनीय बाळासाहेबांना, शिवसेना प्रमुखांना आज हे सारं ह्या माणसांनी दाखवलं नसतं. हे खरंच तुम्हाला वाटतं? आज पवार साहेबांच्या हयातीमध्ये त्यांना जर हे असे दिवस दाखवले गेले, त्यांच्याच चेहऱ्यासमोर, त्यांच्याच डोळ्यासमोर त्यांना खरी राष्ट्रवादी कुणाची आहे हे प्रूफ करावं लागतं. ज्या माणसाने स्वतः त्या पक्षाला जन्म घातला, ते चिन्ह मिळवलं, मेहनत केली, देशाच्या कृषी मंत्र्यापासून संरक्षण मंत्र्यापासून त्यांनी कित्येक पदं भूषवलेली आहेत, महाराष्ट्राचे कित्येक वेळ ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत. काय सांगायचं मला एक सांगा ना, लोकसभेच्या अध्यक्षापासून सगळी पदं त्यांनी भूषवलेली आहेत. अशा व्यक्तिमत्वाला आज तुम्हाला खरंच वाटतं बाळासाहेबांना, बाळासाहेब जर असते तर खरंच त्यांना ह्यांनी एवढा आदर तिथे यांनी त्यांचं ठेवलं असतं ह्या माणसांनी? माझा तर ह्या गोष्टीवर विश्वास नाही. तुम्हाला वाटत असेल, तुमच्या मताचा मी आदर ठेवतो, पण एक गोष्ट लक्षात घ्या, नियतीचा फेरा आहे. पाहतायत ना तुम्ही, साताऱ्यापासून, धुलाईपासून साताऱ्याच्या अगदी तटकरे आणि प्रफुल्ल पटलांचं नाव गायब होईपर्यंत हे नियतीचे फेरे आहेत. आज भारतीय जनता पक्षाची ती कुबडं तुम्ही घेऊन चाललेली आहात. भारतीय जनता पक्ष सोबत आहे म्हणून आज तुमचं अस्तित्व आहे. ज्या दिवशी भारतीय जनता पक्ष तुमच्या डोक्यावरून हात काढेल, तुमचं काय? आणि शेवटी भारतीय जनता पक्ष हा सुद्धा विशिष्ट 1-2 व्यक्तींच्या त्या आशीर्वादावर केंद्रामध्ये आहे. मोदी शहा किंबहुना फक्त मोदी घ्या. भारतीय जनता पक्ष आज भारतीय जनता पक्ष नाही, तो आज व्यक्ती केंद्रीय पक्ष आहे. नरेंद्र मोदी म्हणजे भारतीय जनता पक्ष किंवा अमित शहा हे दोघांचं कॉम्बिनेशन. उद्या नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांच्या नंतर भारतीय जनता पक्ष कोण? इथे पक्ष राहिलाच नाही, इथे व्यक्ती मोठी झाली आहे. ज्यावेळेस व्यक्ती मोठी होते त्यावेळेस पक्ष संपलेला असतो, संघटना संपलेली असते. त्यावेळेस तुम्ही काय करणार? डोक्यावरचे हे मुकुट हे फार काळ राहत नाहीत, हे का विशिष्ट काळापर्यंत. आज बघा ना, आज तुम्ही पाहिलात तर राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये फार मोठा बदल झालेला आहे.
त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये, त्यांच्या मॅच्युरिटीमध्ये एक विशिष्ट बदल झालेला आहे. तुम्ही पहा, प्रत्येक बोलण्यामध्ये तुम्ही त्यांची संसदेतली भाषणं काढून पहा. ज्यावेळेस विधानसभा त्या लोकसभेच्या अध्यक्षांना असेल, मंत्र्यांशी बोलताना असेल, त्यांची ती वाणी पहा, कशा प्रकारे एकेका प्रश्नाला काउंटर केलं जातं तुम्ही पहा. आणि देश पाहतो या गोष्टींना, आणि जे आहे ते फॅक्ट ठेवतायत ते समोर. 62 रुपयांचा डॉलर आज 94-95 पर्यंत जातो. या सगळ्या गोष्टींचा फॅक्ट समोर ठेवतात. म्हणजे स्वातंत्र्यानंतर 2014 पर्यंत म्हणजे जवळपास 60-70 वर्ष लागली डॉलरला 62 रुपयांपर्यंत पोहोचण्यासाठी, आणि त्याची डबल किंमत म्हणजे 50% वाढ होण्यासाठी फक्त 10 वर्ष लागली. 50 सोडा 40 पकडा, 10 वर्षात 40% वाढ, आणि जवळपास 60-70 वर्षांमध्ये डॉलरला फक्त 62 रुपयांपर्यंत डॉलर पोहोचला होता. म्हणजे या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही प्रूफ करून दाखवता, लोकांना त्या पटतात, भूमिका पटतात, आणि ह्या गोष्टी सत्य आहेत. आज तुम्ही बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काय चाललंय हा त्यांचा अंतर्गत वाद जरी राहिला तरी सुनेत्राताई पवार, खरं तर मला हाही एक प्रश्न पडतो, मी त्या विषयावर येतोच, पण मला हाही एक प्रश्न पडतो. सुनेत्राताई पवार असतील, तटकरे असतील, आज मी सुनेत्राताई पवारांच्या अनुषंगाने ह्या गोष्टींचं आकलन करणार आहे, पण तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनेत्राताई पवार असतील, या तिघांचाही काय संबंध तसं पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी? सुनेत्राताई अजितदादांच्या सौभाग्यवती आहेत तो भाग वेगळा, पण ज्या वेळेस शरद पवार साहेब आज असताना ते स्वतः पाहतायत, ते स्वतः कोर्टात उभे आहेत, आणि हे बाकीची मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावे ठोकतायत एकमेकांमध्ये. आता यांचे एकमेकांमध्ये दावे ठोकणं चालू झालेलं आहे, तो भाग वेगळा, पण शरद पवार साहेबांच्या मनामध्ये काय विचार असतील ह्याचाही काहीतरी विचार करायला हवा. एक व्यक्ती काय ह्या वयाच्या 85व्या वर्षी आज त्यांना स्वतः राज्यसभेवर जाण्यासाठी त्यांच्याकडे पहिल्यांदा अशी वेळ आली की त्यांच्याकडे स्वतः तेवढे आमदारच नाही, पहिल्यांदा अशी वेळ आली. म्हणजे आयुष्याची सुरुवात राजकारणामध्ये कशापासून केली असेल, आणि आयुष्याचा शेवट होत असताना ज्या क्षणी, शेवट म्हणण्यापेक्षा आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये तुम्ही पाहत असेल त्यांना स्वतः जाण्यासाठी सुद्धा आमदार राहिले नाही. इथपर्यंत काय त्यांच्या मनामध्ये विचार येत असतील, साधा विचार करा तुम्ही कधी. आज सुनेत्राताई अजित पवार या वेळीच सावध झाल्या. त्यांनी वेळीच काही माणसांना रोखण्याची एक मोहीम आखलेली आहे. काल त्या दिल्लीमध्ये होतं, तुम्ही पाहिलं असाल. त्यांनी निवडणूक आयोग आला, पण निवडणूक आयोग म्हणजे जो आता भारतीय जनता पक्ष आदेश देईल त्याच्याप्रमाणे तो काम करेल, नाही तर सुनेत्राताई पवारांच्या पत्राची किंमत ती काय. त्यांनी सांगितलंय की जानेवारी ते विशिष्ट फेब्रुवारीच्या तारखेपर्यंत जे काही व्यवहार झालेत, त्याच्या व्यवहार म्हणण्यापेक्षा जे काही पत्रव्यवहार झालेत त्या पत्रव्यवहारांना ग्राह्य धरू नये. जे आमचे आता मी जी राष्ट्रीय अध्यक्ष आहे, माझे जे पत्रव्यवहार असतील त्यांनाच ग्राह्य धरण्यात यावं. याच्यामध्ये एक बदल असा घडेल की तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, यांची राष्ट्रीय कार्याध्यक्ष असेल किंवा प्रदेशाध्यक्ष असेल, ही पदं काढून टाकली गेलेली आहेत. फक्त शिवाजीराव गर्जेंचं मला वाटतं खजिनदार पद आहे, आणि त्यांचं स्वतःच पेनाने लिहिलेली ती तुम्ही बातमी पाहिली असाल, नसेल पाहिली तर सुनेत्राताई पवार कशा प्रकारे ह्या सगळ्यावर नाराज आहेत तुम्हाला ऐकायलाच हवं. पत्रकारांनी विचारलं पटेल कुठे आहेत, ते म्हणजे तुम्हाला माहिती असेल पटेल कधी दिल्लीत येतात कधी नाही येत, हे तुम्हाला माहिती असायला हवं. सुनेत्राताई पवारांनी योग्य वेळेस योग्य पावलं उचललेली आहेत असं जरी म्हटलं तरी पण भीती फार प्रचंड आहे, कारण सध्या काय कुठे काय घडेल काय सांगता येत नाही. जरा पहा ना त्यांचा हा व्हिडिओ. दादांच्या राष्ट्रवादीमध्ये सध्या निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रावरून वादळ उठलंय. पटेल आणि तटकरेंनी आयोगाला लिहिलेल्या पत्रामध्ये अधिकार कार्यकारी अध्यक्ष म्हणजे प्रफुल्ल पटेल यांना देण्याचा उल्लेख आहे. त्यावरून सुनेत्रा पवार नाराज झाल्याची माहिती आहे. त्या पत्राला सुनेत्रा पवारांनी सुद्धा नवीन पत्र लिहून या ठिकाणी आयोगाला लिहिलेलं आहे. पाहूयात त्यावरचा एक रिपोर्ट. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंवर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्या नाराजीची झलक त्यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रातूनही स्पष्टपणे दिसतेय. या पत्रावर दोघांच्याच नावासमोर पेनाने पदाचा उल्लेख केलाय. सुनेत्रा पवारांच्या नावासमोर अध्यक्षा आणि शिवाजीराव गर्जेंच्या नावासमोर खजिनदार असं लिहिलंय, तर प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंच्या नावासमोर पदाचा उल्लेख नाहीये. विशेष म्हणजे पत्र सुनेत्रा पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रानंतर लिहिलंय. अजितदादांच्या निधनानंतर 16 फेब्रुवारीला पटेल आणि तटकरेंनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं, ज्यात राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणजे प्रफुल्ल पटेलांना अध्यक्षांचे अधिकार देण्यासंदर्भातला उल्लेख असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच त्या तडकाफडकीनं दिल्लीमध्ये आल्यानं आणखी भुया उंचावल्यात.
आधी दोघांच्याही पत्रामध्ये काय आहे ते पाहूयात. 16 फेब्रुवारीचं प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंचं पत्र. राष्ट्रीय अध्यक्षांच्या गैरहजेरीत राष्ट्रीय अधिवेशनाचं अध्यक्षपद राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपद भूषवतील. अचानक परिस्थितीमध्ये राष्ट्रीय समितीद्वारे राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होईपर्यंत राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नियमित कामकाज पार पाडतील. 10 मार्चला सुनेत्रा पवारांनी लिहिलेलं पत्र. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याचं सुनेत्रा पवारांनी पत्रात म्हटलंय. 26 फेब्रुवारीला निवड झालेल्या सर्वसाधारण सभेची माहिती दिली आहे. 28 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान निवडणूक आयोगाकडे आलेलं कोणतंही पत्र ग्राह्य धरू नये. पत्रात सुनेत्रा पवारांनी कार्यकारिणीच्या सदस्यांची नावं दिली आहेत. मात्र यात पटेल आणि तटकरेंच्या नावापुढे कोणत्याही पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. आता यावर सुनेत्रा पवारांना पत्रकारांनी प्रश्न केलेत, मात्र त्यांनी यावर मौन बाळगलंय. का तुम्ही प्लीज काही कोण अध्यक्ष कारण प्रफुल्ल पटेलांचं पद नाहीये आवश्यक. दिल्ली दौऱ्यामध्ये सुनेत्रा पवारांसोबतच प्रफुल्ल पटेलही दिसले नाहीत किंवा तटकरे सुद्धा नव्हते. पत्रकारांनी सुनेत्रा पवारांना विचारलं, प्रफुल्ल पटेल आपल्यासोबत का नाहीत? तर त्यावर तुम्हालाच माहिती असेल ते केव्हा येतात आणि केव्हा जातात, अशी प्रतिक्रिया सुनेत्रा पवारांनी दिली. तरी काही प्रश्न उपस्थित होतातच. दादांच्या राष्ट्रवादीमधला अंतर्गत पत्रव्यवहार तसा कॉन्फिडेन्शियल होता. पण गेल्या आठवड्यात अधिवेशन सुरू असतानाच रोहित पवारांनी ही बाब उघडकीस आणली. सुनेत्रा पवारांचं पत्रच रोहित पवारांनी माध्यमांना दाखवलं आणि कुणावर विश्वास ठेवायचा हे सुनेत्रा काकींना कळालंय, असं म्हणत तटकरे आणि पटेलांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. सुनेत्रा काकींना कळाली तेव्हा त्यांनी हे पत्र त्या ठिकाणी लिहिलेलं आणि स्वतः त्यांनी लिहिलेलं आहे की 28 जानेवारी पासून ते त्या राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यंत जर कोणी त्या ठिकाणी पत्र कुठलंही दिलं असेल ते नल अँड व्हाईट त्या ठिकाणी ठरवावं. म्हणजे सुनेत्रा काकींना कदाचित जी गोष्ट दादांना माहित होती, कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर विश्वास ठेवायचा नाही, हे काकींना कळलंय असं आम्हाला वाटतं. पत्रव्यवहार आणि त्यानंतरचा वाद यात तथ्य नाही असं पार्थ पवार म्हणाले. तशीच प्रतिक्रिया सुनेत्रा पवारही देऊ शकल्या असत्या. पत्रकारांनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी मौन बाळगलं. आता हे मौन नेमकं का, त्याचा अर्थ काय, हे राजकारणात तत्काळ कधीही समजून येत नाही. माझ्या मनात एक गोष्ट राहून येते. ज्या दिवशी सुनेत्राताई पवार पटेल आणि तटकरेंवर कारवाई करतील त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तिसरा, म्हणजे जशी आरपीआय गटाची कशी 52 शकलं झाली, 52 भागांमध्ये आरपीआय गट आहे आता सध्या. रिपब्लिकन पक्ष, भारताचा रिपब्लिकन पक्ष हा पक्ष आता 52 गटांमध्ये, 52 वेगवेगळी नावं आहेत त्याची. तसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तिसरं शकल तुम्हाला पाहायला मिळेल, तिसरा तुकडा तुम्हाला पाहायला मिळेल. याची सुद्धा शक्यता आज नाकारता येत नाही, कारण तटकरे पटेल ही प्रो भाजप गँग आहे, प्रो भाजप. ज्यावेळेस हे असं काही घडेल, विलिनीकरणाकडे जाईल वगैरे वगैरे हा सगळा प्रकार, त्यावेळेस मात्र ही दोन माणसं बाहेर झालेली असतील. ही काळ्या दगडावरची सफेद रेघ आहे. म्हणजे मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो तटकरेंचा. त्या व्हिडिओमध्ये ते स्पष्ट म्हणतात, ज्यावेळेस विलिनीकरणाविषयी विचारलं तर म्हणतात मला काहीच माहिती नाही, हे सगळं दादांना माहिती. एका तारखेला एक असं वक्तव्य, दुसऱ्या तारखेला एक वक्तव्य, काय मी होतो त्याच्यामध्ये, मला सगळं काही माहिती आहे. जरा हा व्हिडिओ. पण आता चला विलिनीकरणाचा विषय निघाला म्हणून विलिनीकरणाची चर्चा झाली होती का? नाही, मला माहित नाही ना. त्यांनी काय सांगितलं की त्या सगळ्या चर्चेमध्ये दादा होते. दादा गेल्यानंतर एक अजून असं घडलं की अगदी 2-4 दिवसातच विलिनीकरणाच्या इतक्या बातम्या, म्हणजे जी मंडळी आधी त्यावर कुठलंच वक्तव्य करत नव्हती ती सुद्धा विलिनीकरणाच्या चर्चांमध्ये सहभागी आम्ही होतो हे सांगत समोर आली. बरेच दावे प्रतिदावे सगळे झाले. तुम्ही या राजकारणाचं विश्लेषण कसं करता? माझा काय त्याला विरोध होता अशाचा काय भाग नाही. मला त्या गोष्टीची अगोदर माहिती होतीच. तटकरेंच्या या विधानापेक्षा मला का कोणास ठाऊक त्या दिवशीचा, म्हणजे शोक सभेतला तो प्रफुल्ल पटेलांचा व्हिडिओ आठवतो, ज्यामध्ये ते अदानी अंबानीच्या मध्ये बसून अगदी जोक मारतायत, हसतायत. मी तो व्हिडिओ दाखवणार नाही पुन्हा, तुम्ही पाहिलाय तो. कुठून येतो हा असा कोडगेपणा? मी कोडगेपणा हा शब्द अतिशय जबाबदारीने वापरतो. हा कोडगेपणा कुठून येतो? म्हणजे काल मी
रोहित पवारांचं एक स्टेटमेंट पाहिलं, त्यामध्ये ते म्हणतात पुण्यामध्ये 160 कबुतरं चोरीला गेली कुणाची तरी, त्याची FIR झाली म्हणे. 160 कबुतरं चोरीला गेली. हसायला येते ना आपल्याला सुद्धा, मला सुद्धा हसायला आलं. पण रोहित पवार हे सांगताना फार भाऊक होते. जरा पहा. आणि एका गावामध्ये कबूतर चोरीला गेली 160. उरळी कांचनला 160 कबूतर चोरीला गेले, त्याचा FIR झाला. आणि दादांच्या बाबतीत FIR होऊ शकत नाही. अरे कसला न्याय. काल एका पुण्यातल्या ठिकाणी एका गावामध्ये कबूतर चोरीला गेली 160. उरळी कांचनला 160 कबूतर चोरीला गेले, त्याचा FIR झाला. आणि दादांच्या बाबतीत FIR होऊ शकत नाही. अरे कसला न्याय. 160 कबुतरं चोरीला गेल्यानंतर त्याची FIR होत असेल आणि महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री 40-45 आमदारांचा धनी, जवळपास 40-45 आमदार, 2 खासदार राज्यसभेचे, 1 लोकसभेचा, एवढं, आणि बाकीचे नगरसेवक वगैरे सगळं सोडून द्या, सरपंचापर्यंत जात नाही, त्यांची FIR होऊ नये. ज्यावेळेस रोहित पवार अतिशय भावनाविवश होऊन म्हणतात ही परिस्थिती अशीच राहणार नाहीये, ज्यावेळेस आम्ही सरकारांमध्ये येऊ त्यावेळेस मात्र, आज दादा तुम्हाला, आज आम्ही सांगतो, आम्ही तुम्हाला शब्द देतो, आता आम्हाला जरी काही करता येत नसेल ना तर आम्ही तुम्हाला शब्द देतो, ज्यावेळेस आम्ही सरकारांमध्ये येऊ त्यावेळेस मात्र ही परिस्थिती बदललेली असेल दादा. या सगळ्यांना, ज्यांनी ज्यांनी या कटामध्ये सहभाग घेतलेला आहे, सगळ्यांना त्याची शिक्षा भोगावीच लागेल. आणि मी सांगतो 2-3 वर्षांनंतर पुन्हा देशामध्ये लोकसभा आहेत. काँग्रेसने मागच्याही वेळेस जर 20-25 खासदार जर वाढवले असते ना स्वतःचे, 20-25 खासदार, तर आज परिस्थिती वेगळी असती. आज देशामध्ये काँग्रेसचा प्रधानमंत्री बसला असता आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना आली असती. महाराष्ट्रामध्ये आज हे कोर्ट, हे न्याय व्यवस्था ज्या अशा उरफाट्या वागत आहेत, तारीख देत आहेत, त्यांनी सुद्धा तारखा दिल्या असत्या. मग न्यायाप्रमाणे वागला पाहिजे. आम्ही म्हणणार नाही ज्यावेळेस आमची सरकार असतील त्यावेळेस न्याय देवतेने आमच्याप्रमाणे विचार, नाही, न्याय देवतेने न्यायाप्रमाणे वागावं. वेळेत न्याय हा प्रत्येकाचा फंडामेंटल राईट्स आहे, मूलभूत अधिकार आहे. पुढच्या निवडणुकीमध्ये सध्याचे काँग्रेसचे जे 100 स्वतःचे खासदार आहेत त्याची भर जर 130-140 पर्यंत गेली ना भविष्यामध्ये, तर या देशातलं सरकार, हे भारतीय जनता पक्षाचं सरकार उलथवण्यात कोणीही पुढे येऊ शकत नाही. जाणार म्हणजे जाणार. पुढची 3 वर्ष ही अतिशय अटीतटीची, आज जवळपास 2 वर्ष झाली. आज मे 2025 पुढच्या महिन्यात, मे 2024 पुढच्या महिन्यामध्ये, 24ला निवडणूक झाली होती, आठवतंय तुम्हाला सर्वांना. मे 2024 मध्ये आपलं सरकार पुन्हा या नरेंद्र मोदींच्या हातात सोपवलं गेलं होतं. असो, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हे जे काही घडतंय ना हे चांगलंच आहे. मी सांगतो, परिस्थिती लोकांना इथेच दिसू द्या. जरा एकदा रोहित दादांचा हा व्हिडिओ पहा, तुम्हाला कळेल. म्हणतायत अरे तुमच्यासाठी तुम्हाला दादांनी आमदारापर्यंत पोहोचवला, तुम्ही तरी कमीत कमी त्यांच्यासाठी 2 शब्द बोला. एक अमोल मिटकरी बोलतात पण तुम्ही कोणी काहीच बोलत नाही. सीबीआयला तपास द्यावा ही मागणी आमची नव्हती. ठीक आहे, सीबीआय मोठी संस्था आहे, ही मागणी सत्तेत असणाऱ्या अजितदादांच्या पक्षानेच केली होती. ही कधी केली होती अध्यक्ष महोदय? 35 दिवसापूर्वी. आता 35 दिवसापूर्वी जेव्हा तिथं रिक्वेस्ट केला असेल की सीबीआयकडे तपास द्यावा, अध्यक्ष महोदय, सुशांत सिंग राजपूतच्या बाबतीत बिहार सरकारले केंद्र सरकारला आज पत्र लिहिलं आणि दुसऱ्या दिवशी सीबीआयने ते स्वीकारले. अजितदादांच्या बाबतीत 35 दिवस झाले अध्यक्ष महोदय, अजून ते तपास स्वीकारलं नाही. आणि कहर बघा अध्यक्ष महोदय, तुम्ही सत्तेत आहात, तुमचा नेता गेलेला आहे, तुमच्या नेत्यामुळे तुम्ही सत्तेत आहात आणि त्या नेत्याच्या तपासाबद्दल तुम्हाला स्मरणपत्र द्यावं लागतं, रिमाइंडर पत्र, की बाबा आमचं काय झालं सीबीआयच्या एन्क्वायरी बद्दल. का अध्यक्ष महोदय, का द्यावं लागतं? अहो कसली ही सत्ता? जवळचा माणूस गेला ज्याच्यामुळे आपण राजकारणामध्ये आहोत, तो माणूस गेलाय आणि त्याला जर तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर काय करायचं या सत्तेचं? काय करणार तुम्ही या सगळ्या गोष्टीचं अध्यक्ष महोदय? स्मरणपत्र. खरं तर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंतर्गत मामला आहे. त्यात त्यांनी काय करावं, कुणाला ठेवावं, कुणाला नाही ठेवावं, यांच्यामधलं विलिनीकरण, त्यांच्या विलिनीकरणानंतर अजित पवार गट किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जो मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, एनडीए सोबत जाणार की इंडिया आघाडी सोबत राहणार, हेही आपल्याला काहीच माहिती नाही. हे कुणासोबत जातील न जातील हा त्यांचा भाग राहिला, ज्याची आयडिओलॉजी राहिली. आज आपण आपलं बघायचं, आज आपल्याशी कसे वागतायत, आज आपल्यांनीच आपल्याला आपल्या घरचे वाशे मोजून दाखवले, ते आपल्यासाठी जास्त महत्वाचं. आपला पक्ष, आपली संघटना गावागावापर्यंत, खेड्यापाड्यांपर्यंत
अगदी वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचावी यासाठी आपण काय करतो हे जास्त महत्वाचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काय घडतंय त्याही पेक्षा. पण हेही राजकारण तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचणं हेही गरजेचं वाटतं. त्यासाठी माझा किल्ला हा खटाटोप. जर तुम्हाला वाटत असेल, तुमच्या मनात काही गोष्टी असतील ज्या तुम्हाला बोलून दाखवायच्या असतील, तुम्हाला वाटत असेल पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये या गोष्टींना सुद्धा हात घातला जावा, आपण नक्की कमेंट्समध्ये व्यक्त व्हा. मी त्याही गोष्टी घेण्याचा नक्की प्रयत्न करेल. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम. जय महाराष्ट्र. काळजी घ्या.